वडगाव पाण नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी या मुलीचे अंगावरती ॲसिड टाकण्याचे प्रकार घडलेला आहे आणि मुलीला TMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी औषधोपचार सुरू आहे आणि या संबंधामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आपण शोध घेत आहोत. काही प्राथमिक काय तपासामध्ये काही निष्पन्न झालंय का? हल्ला करणारा कोण आहे किंवा अद्याप आरोपी माहिती नाहीये आणि आपण जी काही माहिती आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शोध घेत आहोत. अरे 11 वर्षाच्या लेकरावर असा हल्ला करायला कोणत्या जातीचं काळं मन लागतं रे? काय चाललंय रे ह्या समाजात? संगमनेरच्या वडगाव पानमध्ये एक नराधम बाईकवर येतो, निरागस मुलीला घर विचारतो, ती म्हणते माहित नाही आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून पळून जातो. अरे लाज वाटली पाहिजे. 11 वर्षाचं लेकरू म्हणजे खेळायची वय, शिकायची वय आणि इथे तिचं आयुष्य जखमी केलं. जिच्या डोक्यावर बापाचं छत्र नाही त्या लेकरावर असा वार केला. अरे मर्दांगी दाखवायची असेल तर समोर येऊन दाखव ना. निरपराध मुलीवर हल्ला करून काय मिळालं? असं धोकादायक द्रव्य त्याच्या हातात आलंच कसं? कायदे आहेत की फक्त कागदावरच आहेत? बेटी बचाव म्हणणाऱ्यांनो, आता त्या लेकराला काय उत्तर देणार? आज एकच सांगते, अशा विकृतांना समाजात जागा नाही. कडक शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर लोकांचा संताप उफाळून येईल. आता तुम्ही सांगा, आपण अजून गप्प बसणार आहोत की आत्ता आवाज उठवणार? 11 वर्षांच्या लेकरावर असा हल्ला, हे ऐकल्यावर तुमचंही रक्त सळसळलं नाही तर नवलच. मित्रांनो, आज जी घटना मी सांगणार आहे ती फक्त एक बातमी नाही आहे, ती आपल्या समाजावरचा काळा डाग आहे. नमस्कार मित्रांनो, संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान गावात एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे प्रत्येक आई बापाच्या मनात भीती बसली आहे. 11 वर्षांची एक निरागस मुलगी, शाळेत जाणारी, साधं आयुष्य जगणारी आणि एका विकृत माणसाने क्षणात तिचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. तो माणूस बाईकवरून येतो, त्या मुलीला विचारतो जाधवांचं घर कुठे आहे? मुलगी म्हणते माहित नाही आणि पुढच्या क्षणी तो तिच्या हातात बाटली देतो, म्हणतो वास घे. ती नाही म्हणते आणि अचानक तो त्या बाटलीतला आम्ल तिच्या चेहऱ्यावर फेकतो. मित्रांनो, विचार करा, 11 वर्षांची मुलगी, तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं जातं, तिला काय समजत असेल? त्या क्षणी ती फक्त ओरडली असेल, तिच्या डोळ्यांसमोर सगळं अंधारलं असेल. सगळ्यात वेदनादायक गोष्ट काय माहितीये? त्या मुलीच्या डोक्यावर बापाचं छत्र नाही. ती आई आणि भावासोबत मामाकडे राहते. आधीचं आयुष्य कठीण आणि आता हा भयंकर प्रकार. एका निरागस मुलीचं आयुष्य क्षणात बदलून टाकण्याचा अधिकार या माणसाला कोणी दिला? अरे काय चाललंय आपल्या समाजात? एकीकडे आपण म्हणतो मुलींचं रक्षण करा, त्यांना पुढे द्या, बेटी बचाव बेटी पढाव, त्या सुरक्षित आहेत का? असं धोकादायक ऍसिड त्या हरामखोराच्या हातात आलंच कसं? बंदी असताना ते मिळालं कुठून? कायदे आहेत की फक्त कागदावरच आहेत? जर आज 11 वर्षांची मुलगी सुरक्षित नाही तर उद्या कोण सुरक्षित आहे? पोलिसांनी तपास सुरू केलाय, परिसर सील केलाय, पण फक्त तपास पुरेसा आहे का? अशा घटना थांबवण्यासाठी कडक अंमलबजावणी गरजेची नाही का? शाळांच्या आजूबाजूला अशी संशयात्मक माणसं फिरतात, यावर कोण लक्ष ठेवणार? आज मी एकच सांगते, अशा गुन्हेगारांना कडकात कडक शिक्षा झालीच पाहिजे. कारण भीती गुन्हेगाराच्या मनात असायला हवी, निरपराध लोकांच्या नाही. आणि आपण गप्प बसलो तर उद्या असंच काहीतरी आपल्या आसपास घडेल. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त बघू नका, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण आवाज उठवणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.